नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे फ्रेजल वर्ब्स। आपण फ्रेज म्हणजे काय तर एका विशिष्ट शब्दांच्या समूहाला आपण फ्रेज बोलत असतो। आता फ्रेजल वर्ब्स मध्ये आपण शिकणार आहोत की सेंटेन्सेस कसे तयार करावीत आणि फ्रेजल वर्ब्स म्हणजे काय तर वाक्यप्रचारांच्या संबंधित क्रियापदे। आपण फ्रेजल वर्ब्स मध्ये वर्ब प्लस प्रिपोजिशन वापरत असतो आणि सेंटेन्स तयार करत असतो। आणि आता आपण बघूया की फ्रेजल वर्ब्स वाक्यामध्ये कशी वापरावीत। So friends, first of all we will see the definition, we will learn the definition and afterwards we will learn the examples. So let us see the definition of phrasal verbs. What are the phrasal verbs? Phrasal क्रियापद काय आहेत ते आता आपण शिकूया। A phrasal verb is a combination of words, a verb plus a preposition or verb plus an adverb. When used together, usually takes a different meaning to that of the original verb. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण फ्रेजल वर्ब मध्ये वर्ब प्लस प्रिपोजिशन वापरत असतो किंवा आपण ॲडवर्ब प्लस प्रिपोजिशन देखील वापरत असतो आणि अशा पद्धतीने आपण याचा वाक्यात उपयोग करतो। आता आपण याचे मराठीमध्ये भाषांतर बघूया। वाक्य हे क्रियापद शब्दांचे संयोजन आहे। यामध्ये आपण क्रियापद प्लस शब्दयोगी अव्यय किंवा क्रियापद प्लस क्रियाविशेषण वापरत असतो। सहसा त्याचा वास्तविक अर्थ मूळ क्रियापदापेक्षा अगदी वेगळा असतो। इन दिस वे फ्रेंड्स, आपण जेव्हा वाक्यामध्ये फ्रेजल वर्ब्स वापरतो त्यावेळेस त्या फ्रेजल वर्ब्सचा वाक्यामध्ये अर्थ हा टोटली वेगळा असतो। फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, इफ आय से आय कीप माय हाऊस स्पीक अँड स्पॅन, मी माझे घर अगदी स्वच्छ ठेवतो। आता स्पीक अँड स्पॅन म्हणजे काय, व्हेरी नीट अँड क्लीन, आणि याचा अर्थ हा होत असतो की अगदी स्वच्छ किंवा नीटनेटके ठेवणे। तर आपण फ्रेजल वर्ब्समध्ये त्या शब्दानिशी अर्थ न घेता त्याचा अर्थ हा वेगळा निघत असतो। So with the help of examples we will learn now in detail. So first phrasal verb is given here, add in. Add in म्हणजे काय, त्याचा मीनिंग असतो इन्क्लूड आणि त्याला आपण सेंटेन्स मध्ये वापरणार आहोत। आता काहीतरी जोडणे किंवा इन्क्लूड करणे, समाविष्ट करणे यासाठी आपण add in वापरत आहोत आणि सेंटेन्स मध्ये कसा उपयोग करावा ते बघूया। How many sentences can I add in 10 minutes? मी 10 मिनिटात किती वाक्य जोडू शकतो, अशा पद्धतीने आपण ॲड इन वापरून वाक्य तयार करत आहोत। आणि ॲड इन म्हणजे काय तर जोडणे किंवा समाविष्ट करणे। नेक्स्ट फ्रेजल वर्ब ॲड ऑन। ॲड ऑन म्हणजे काय, इन्क्लूड समथिंग एक्स्ट्रा, अतिरिक्त काहीतरी समाविष्ट करणे। आय हॅव नथिंग टू ॲड ऑन माय पार्ट, आणि माझ्याकडे जोडण्यासारखे काहीच नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आपण ॲड इन, ॲड ऑन ही फ्रेजल वर्ब्स वाक्यामध्ये वापरत आहोत। आता इन, ऑन, टू, ऑफ ही काय आहेत तर ही प्रिपोजिशन्स आहेत आणि अशा पद्धतीने आपण आयदर वर्ब और ॲडवर्ब प्लस प्रिपोजिशन वापरतो आणि ते एक फ्रेजल वर्ब बनत असते। आता पुढील फ्रेजल वर्ब आहे ॲड टू। ॲड टू म्हणजे काय तर भर घालणे आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो मेक बेटर और स्ट्रॉंगर, चांगले किंवा मजबूत। आय मस्ट रीड स्टोरी बुक्स टू ॲड टू माय नॉलेज, माझ्या ज्ञानात भर घालण्यासाठी मी कथेची पुस्तके वाचली पाहिजेत आणि या वाक्यामध्ये आपण वापरत आहोत ॲड टू। ॲडअप। ॲडअप म्हणजे काय तर मिळवणे आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलत असतो कॅल्क्युलेट द सम, म्हणजेच रक्कम मोजणे किंवा मिळवणे या अर्थाने आपण वापरतो ॲडअप। आणि सेंटेन्समध्ये आपण त्याचा उपयोग बघूया। ॲडअप RS20 इन माय बिल ऑफ RS 250, माझ्या 250 रुपयांच्या बिलात 25 रुपये जोडा। अशा पद्धतीने मित्रांनो आपण ॲड इन, ॲड ऑन, ॲड टू अँड ॲडअप ही फ्रेजल वर्ब्स शिकलेलो आहोत आणि त्याचा वाक्यात उपयोग देखील बघितलेला आहे। नाउ फ्रेंड्स, we will learn more examples. ब्लो आउट
म्हणजे काय? विझवणे, ब्लो अप स्फोटाने उडवणे, ब्रेक डाऊन तोडणे किंवा बंद करणे, अँड ब्रेक इन और ब्रेक इन टू म्हणजे जबरदस्तीने प्रवेश करणे. आता याचा आपण वाक्यामध्ये उपयोग शिकूया. आता ब्लो आउट म्हणजे काय? तर एक्सटिंग्विश म्हणजे विझवणे. ब्लो आउट द कॅन्डल म्हणजे मेणबत्ती विझवा. ब्लो अप म्हणजे एक्सप्लोड और फिल विथ एअर. आता एक्सप्लोड म्हणजे काय? तर एक्सप्लोड म्हणजे स्फोट होणे आणि फिल विथ एअर म्हणजे काय? तर फुगवणे. अशा पद्धतीने समबडी ट्राईड टू ब्लो अप अवर ऑफिस बिल्डिंग. कोणीतरी आमच्या कार्यालयाची इमारत उडवण्याचा प्रयत्न केला. आणि या वाक्यामध्ये आपण ब्लो अप म्हणजे काय? स्फोटाने उडवणे यासाठी हे फ्रेझल वर्ब्स वापरत आहोत. ब्रेक डाऊन म्हणजे स्टॉप वर्किंग. आता स्टॉप वर्किंग म्हणजे काय? तर काम बंद करणे. आणि सेंटेन्समध्ये उपयोग बघूया. द कार इज गोइंग टू ब्रेक डाऊन. गाडी थांबणार आहे किंवा गाडी चालणे बंद होणार आहे या अर्थाने आपण वापरत आहोत ब्रेक डाऊन. ब्रेक इन टू और ब्रेक इन, एंटर बाय फोर्स म्हणजे जबरदस्तीने प्रवेश करणे. आणि वाक्यात उपयोग बघूया. द थीफ ब्रोक इन थ्रू अ विंडो. चोरट्याने खिडकीतून जबरदस्तीने प्रवेश केला. इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव लर्न्ड ब्लो आउट, ब्लो अप, ब्रेक डाऊन अँड ब्रेक इन टू और ब्रेक इन. आणि ही फ्रेझल वर्ब्स आपण येथे शिकलेलो आहोत. अजून आपण काही फ्रेझल वर्ब्स शिकूया. नेक्स्ट फ्रेझल वर्ब इज ब्रेक ऑफ. आणि ब्रेक ऑफ म्हणजे काय? थांबणे किंवा तोडणे. आता आपण सेंटेन्स कसे तयार करू शकतो? तर याचा मीनिंग होत असतो स्टॉप टॉकिंग सडनली और ब्रेक अ पीस फ्रॉम म्हणजेच अचानक बोलणे थांबवणे किंवा पासून तुकडे करण्यासाठी आपण वापरतो ब्रेक ऑफ. आता वाक्यामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो ब्रेक ऑफचा? डोंट ब्रेक अप द ब्रांच, लेट अस ब्रेक ऑफ. फांदी तोडू नका, बंद करूया. आणि आपल्याला काय सांगण्यात आलेले आहे? तर फांदी तोडू नका, फांदी तोडणे थांबवा यासाठी आपण वापरत आहोत ब्रेक ऑफ. नाउ फ्रेंड्स, मोर एक्झाम्पल्स वी विल लर्न. ब्रेक आउट म्हणजे सुरुवात करणे किंवा बाहेर पडणे. बिगिन टू हॅपन और एस्केप ऑल्सो वी से. आणि आपण याला बोलत असतो सुरू करणे. द वॉर इज ब्रोकन आउट. एक युद्ध सुरू झाले आहे. आणि आता आपण जे फ्रेझल वर्ब या वाक्यात वापरलेले आहे ते काय आहे? ब्रेक आउट म्हणजे सुरू होणे. ब्रेकअप म्हणजे वेगळे होणे. सेपरेट और मेक इनटू स्मॉल पीसेस. आता मित्रांनो, ब्रेकअप म्हणजे काय? वेगळे होणे, वेगवेगळे होणे किंवा आपण बोलत असतो लहान तुकडे होणे. आणि आता याचा वाक्यात कसा उपयोग करू शकतो? तर डिड यू ब्रेकअप विथ हर. तू तिच्याशी ब्रेकअप केलास का? तू तिच्याशी ब्रेकअप केलेस का? अशा दोन पद्धतीने आपण वाक्य बोलू शकतो. आणि ब्रेकअप म्हणजे वेगवेगळे होणे या अर्थाने आपण वाक्य तयार करत आहोत. नाउ फ्रेंड्स, वी विल सी मोर एक्झाम्पल्स. अँड नेक्स्ट फ्रेझल वर्ब इज कॉल ऑफ, कॉल ऑन, कॉल आउट अँड कॉल अप. आता कॉल अप म्हणजे काय? तर रद्द करणे. आणि त्यालाच आपण वेगळ्या मिनिंगमध्ये बोलत असतो किंवा त्याचा सिमिलर वर्ड आहे कॅन्सल म्हणजेच काय? रद्द करणे. यू कॅन कॉल अप द पार्टी. तुम्ही पार्टी रद्द करू शकता. यू कॅन कॉल अप द प्लॅनिंग. तुम्ही तुमचा प्लॅनिंग रद्द करू शकता. अशा पद्धतीने कॉल ऑन म्हणजे कॉल करण्यासाठी किंवा व्हिजिट मुलाखत करण्यासाठी. प्लीज कॉल ऑन अस ऑन नेक्स्ट मंडे टू अवर ऑफिस. कृपया पुढील सोमवारी आमच्या कार्यालयास भेट द्या. आणि अशा पद्धतीने आपण मुलाखतीसाठी किंवा भेटण्यासाठी कॉल ऑन वापरत असतो. कॉल आउट म्हणजे से आउट लाऊड, मोठ्याने बोलणे. कॉल अप, कॉल अप म्हणजे काय? तर मित्रांनो, कॉल करणे किंवा टेलिफोन करण्यासाठी, कॉल करण्यासाठी आपण वापरत असतो कॉल अप. आय कॉल्ड हर अप बट शी डिड नॉट रिस्पॉन्ड. मी तिला फोन केला पण तिने उचलला नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपण खूप सारे फ्रेझल वर्ब्स शिकत आहोत. आणि ही सर्व फ्रेझल वर्ब्स आपल्याला
सेंटेन्समध्ये वापरायची आहेत. सो फ्रेंड्स, more examples are given here and we are going to learn all the examples which are here. Now see, carry on म्हणजे कंटिन्यू किंवा चालू ठेवणे. कॅरी ऑन विथ युअर प्लॅन, आपल्या योजनेसह सुरू ठेवा. कॅरी आउट म्हणजे अंमलबजावणी करणे. डू समथिंग ऑर परफॉर्म. आता कॅरी आउट म्हणजे काय, तर डू समथिंग ऑर परफॉर्म, आणि आपण याला बोलत असतो काहीतरी करणे. आता कॅरी आउट माय ऑर्डर्स, माझ्या आदेशाचे पालन करा. आपण जेव्हा बोलत असतो समोरच्याला की लिसन माय ऑर्डर्स किंवा माझ्या आदेशाचे पालन करा, तेव्हा आपण काय बोलतो, तर आपण त्यावेळेस कॅरी आउट हे फ्रेझल वर्ब वापरू शकतो आणि सेंटेन्स तयार करू शकतो. कॅरी आउट माय ऑर्डर्स, माझ्या आदेशाचे पालन करा किंवा कर. कॅचअप, कॅचअप म्हणजे काय, पकडणे किंवा सामील होणे. इम्प्रूव्ह, आणि आपण त्याला बोलतो इम्प्रूव्ह ऑर कम फ्रॉम बिहाइंड, दुरुस्ती करणे किंवा पकडणे, सामील करणे. वी विल कॅचअप लेटर, आम्ही नंतर सामील होऊ. क्लिअर अप म्हणजे व्यवस्था करणे और सेटल करणे. आता वाक्य आपण बघू शकतो, क्लिअर अप माय डाऊट्स म्हणजे माझी शंका दूर करा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण फ्रेझल वर्ब्स शिकत आहोत. आणि आता पुढील फ्रेझल वर्ब आहे कम अबाउट म्हणजे असणे. कम अक्रॉस एखाद्याला अचानक भेटणे. कम अलॉंग म्हणजे सोबत येणे किंवा सोबत या. कम बॅक म्हणजे परत येणे. आणि सेंटेन्सेस बघूया. वेन डिड धिस कम अबाउट, हे कधी घडले, म्हणजेच ह्या वाक्यात आपण कोणते फ्रेझल वर्ब वापरत आहोत, कम अबाउट म्हणजे हे कधी घडले असे आपण बोलत आहोत. कम अक्रॉस म्हणजे काय, तर एखाद्याला आपण जेव्हा अचानक भेटत असतो किंवा आपली भेट होते त्यावेळेस आपण बोलतो कम अक्रॉस. वेअर डिड यू कम अक्रॉस द प्रिन्सिपल, तुम्ही मुख्याध्यापकांना कधी भेटलात. आणि आपण या पद्धतीने समोरच्याला प्रश्न विचारू शकतो. कम अलॉंग म्हणजे सोबत या. आय विल कम अलॉंग म्हणजे मी सोबत येईन. आणि मित्रांनो अशा वेगवेगळ्या फ्रेझल वर्ब्सचा आपल्याला वाक्यात उपयोग करता येत असतो. नेक्स्ट फ्रेझल वर्ब इज कम अप विथ. आता कम अप विथ म्हणजे मागे येऊन गाठणे, आणि याचे वाक्य आपण बघूया. आय हॅव कम अप विथ अ न्यू आयडिया, मी एक नवीन कल्पना ध्येय घेऊन आलो आहे. आणि या वाक्यात आपण काय फ्रेझल वर्ब वापरत आहोत, तर कम अप विथ म्हणजे घेऊन आलो आहे. कट डाऊन मीन्स रिड्यूस. ही कट डाऊन अ नेम ट्री, त्याने एक कडुलिंबाचे झाड तोडले. नाव सी, डाय डाऊन म्हणजे स्लोली डिक्रीज म्हणजे हळूहळू कमी होणे. आता लता वेटेड फॉर द अप्लॉज टू डाय डाऊन बिफोर शी अनाउन्स्ड द नेक्स्ट सॉन्ग. लताने तिचे दुसरे गाणे सादर करण्यापूर्वी स्तुतीचा उन्माद कमी होण्याची वाट पाहिली. अशा पद्धतीने मित्रांनो लता ही सॉन्ग गात होती किंवा गाणे गात होती आणि ऑडियन्सकडून खूप मोठा आवाज होत असेल आणि तो कमी होण्याची तिने वाट पाहिली. यासाठी आपण वापरत आहोत डाय डाऊन मीन्स मंद होणे किंवा कमी होणे. Now friends, let us see the next phrasal verb, that is drop out and fall back, fall down. आता drop out म्हणजे काय, वगळणे. fall back पुन्हा निर्माण करणे आणि fall down म्हणजे खाली पडणे. आता drop out चे सेंटेन्स आपण बघूया. ड्रॉप आउट युअर आयडिया ऑफ बिकमिंग अ हिरो. हिरो होण्याची तुमची कल्पना सोडून द्या. अशा पद्धतीने एका व्यक्तीकडून किंवा एका मुलाकडून दुसऱ्याला बोलली गेलेली आहे. फॉल बॅक म्हणजे पुन्हा निर्माण करणे किंवा परत निर्माण करणे. आय कुड नॉट फॉल बॅक टू स्लीप, मला पुन्हा झोप येत नव्हती. फॉल डाऊन, फॉल ऑन टू द ग्राउंड म्हणजे खाली पडणे. ही हू क्लाइम्स अप विल फॉल डाऊन, जो उंचीवर पोहोचेल तितकी घसरण होईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फ्रेझल वर्ब्स बघायला मिळत आहेत, आपण शिकत आहोत. फॉल आउट म्हणजे कॉरल, लढण्यासाठी किंवा भांडण यासाठी आपण वापरत असतो फॉल आउट. आय ऑलवेज फॉल आउट विथ नेबर, मी नेहमी शेजाऱ्याशी भांडतो. फॉल थ्रू म्हणजे अयशस्वी होणे
आय फेल थ्रू इन माय मिशन. मी माझ्या जीवनाच्या ध्येयात अपयशी ठरलो. फाइंड आउट म्हणजे शोधणे, डिस्कवर करणे. फाइंड आउट वेअर मनीष इज. मनीष कुठे आहे ते शोधा. आता अजून काही जास्त एक्झाम्पल्स आपण शिकूया. गेट अलॉंग, बी फ्रेंडली विथ. कविता आणि माझे चांगले जमते. गेट अराउंड म्हणजे काय, आजूबाजूला बाहेर पडा किंवा पडणे किंवा ट्रॅव्हलिंगसाठी, प्रवासासाठी आपण वापरत असतो गेट अराउंड. आता अशा पद्धतीने मित्रांनो आपण सेंटेन्स बोलत असतो. गेट अवे म्हणजे एस्केप ऑर लिव्ह. गेट अवे फ्रॉम हिअर आणि इथून निघून जा किंवा इथून दूर जा, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत आहोत. गेट इन और गेट इन टू. आता गेट इन म्हणजे काय तर एंटर होणे, आत येणे. गेट इन द कार, गाडीच्या आत बसा. पुढील फ्रेझल वर्ब आहे गेट ऑफ, गेट ऑन अँड गेट आउट. आता गेट ऑफ म्हणजे काय, सुटका मिळवणे. त्यानंतर गेट ऑन म्हणजे वर जा, गेट आउट म्हणजे बाहेर जाणे किंवा बाहेर जायला सांगणे, यासाठी आपण वापरत असतो. आता आपण गेट ऑफचे वाक्य तयार करूया. प्लीज गेट ऑफ ॲट द बांद्रा रेल्वे स्टेशन. कृपया वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरा. आता मित्रांनो येथे आपण वापरत आहोत गेट ऑफ म्हणजेच बाहेर पडणे किंवा सुटका मिळवणे किंवा खाली येणे यासाठी. आता गेट ऑन म्हणजे वर जा. शी गॉट ऑन द ट्रेन अबाउट 40 मिनिट्स ॲगो. ती 40 मिनिटापूर्वी ट्रेनमध्ये चढली. नाउ फ्रेंड्स वी विल लर्न द नेक्स्ट फ्रेझल वर्ब अँड दॅट इज गेट आउट म्हणजे बाहेर जायला सांगा किंवा पळून जाणे. गेट आउट ऑफ बेड और गेट आउट ऑफ हिअर. अंथरुणातून उठ, येथून जा, यासाठी आपण हे फ्रेझल वर्ब वाक्यामध्ये वापरत असतो. नाउ वी विल सी द नेक्स्ट फ्रेझल वर्ब दॅट इज गेट ओव्हर म्हणजे विचार कर. गेट अप म्हणजे उठ. गिव्ह अवे देणे अँड गिव्ह बॅक म्हणजे परत देणे. आता आपण याचा वाक्यामध्ये उपयोग बघूया. आय नीड टू गेट ओव्हर हिम. मला ते संपवायचे आहे. आता या वाक्यामध्ये आपण कोणता फ्रेझल वर्ब वापरत आहोत तर आपण वापरत आहोत गेट ओव्हर म्हणजे विचार कर किंवा मला ते संपवायचे आहे, यासाठी आपण वापरत आहोत गेट ओव्हर. नाउ नेक्स्ट फ्रेझल वर्ब इज गेट अप म्हणजे उठ किंवा उभे रहा. आय गेट अप ॲट 5 रेग्युलरली. मी नियमितपणे सकाळी 5 वाजता उठतो. गिव्ह अवे. इट इज नॉट माइन, आय कॅन नॉट गिव्ह इट अवे. ते माझे नाही, मी देऊ शकत नाही. आणि आपण पुढील जे फ्रेझल वर्ब शिकणार आहोत ते आहे गिव्ह बॅक म्हणजे परत दे. ही फॉरगॉट टू गिव्ह बॅक माय डिक्शनरी. तो माझा शब्दकोश परत करायला विसरला. नाउ फ्रेंड्स लेट अस लर्न मोर फ्रेझल वर्ब्स इन डिटेल. नेक्स्ट फ्रेझल वर्ब इज गिव्ह इन, गिव्ह आउट, गिव्ह ऑफ अँड गो आफ्टर. आता मित्रांनो गिव्ह इन म्हणजे अधीन करणे, गिव्ह आउट देणे, गिव्ह अप सोडणे आणि गो आफ्टर म्हणजे पाठीमागे पडणे. अँड नाउ वी विल सी द सेंटेन्सेस. वी विल लर्न द सेंटेन्सेस. डोंट गिव्ह इन, डू फाईट ऑर फिनिश. बळी पडू नका, लढा किंवा मरा. नेव्हर गिव्ह आउट युअर पासवर्ड टू एनीवन. तुमचा पासवर्ड कोणालाही देऊ नका. गिव्ह अप सच आयडियाज. असे विचार सोडून द्या. सम पीपल गो आफ्टर फेम. काही लोक प्रसिद्धीच्या मागे धावतात. प्लीज गो अवे. कृपया सोडा. गो बॅक टू कम्प्युटर लॅबोरेटरी. संगणक प्रयोगशाळेकडे परत जा. लेट अस गो डाऊन द स्टेअर्स स्लोली. चला पायऱ्या किंवा जिना हळूहळू खाली जाऊया. लेट अस गो फॉर अ कॉफी. चला कॉफी पिण्यासाठी जाऊया. आता मित्रांनो आपण पुढील फ्रेझल वर्ब्स शिकणार आहोत. लेट अस गो इनटू माय ऑफिस. चला माझ्या ऑफिसला जाऊया. वी हर्ड द बॉम्ब गो ऑफ. आम्ही बॉम्बस्फोट बद्दल ऐकले. गो ऑन विदाउट मी. माझ्याशिवाय चालू करा. डोंट गो आउट आफ्टर डार्क. अंधार पडल्यानंतर बाहेर पडू नका.
नाउ फ्रेंड्स, गो ओव्हर, गो थ्रू, गो अप, ग्रो आउट ही फ्रेझल वर्ब्स आता आपण शिकूया. वी विल गो ओव्हर इट अगेन. आम्ही ते पुन्हा तपासू. यू विल हॅव टू गो थ्रू हार्डशिप. तुम्हाला त्रासातून जावे लागेल. किंवा यू विल हॅव टू गो थ्रू हार्डशिप. तुम्हाला त्रासातून जावे लागले. टॅक्सी फेअर्स विल गो अप नेक्स्ट मंथ. पुढील महिन्यात टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. ऑल इन्व्हेन्शन्स ग्रो आउट ऑफ नेसेसिटी. सर्व शोधांना ज्ञान आवश्यक असते. नाउ लेट अस सी, डिड यू ग्रो अप इन विजापूर. तुम्ही विजापुरात वाढलात का. हँड इन युअर पेपर्स. तुमची कागदपत्रे द्या. हँड आउट युअर मनी टू द नीडी. तुमचे पैसे गरजूंना वाटून द्या. हँड ओव्हर युअर चार्ज टू मिस्टर पाठक. तुमचा कार्यभार श्री पाठक यांच्याकडे सोपवा. आता मित्रांनो, यामध्ये पुढील फ्रेझल वर्ब्स आपण शिकणार आहोत. ते आहेत कीप अप, नॉक डाऊन, लिव्ह बिहाइंड अँड लिव्ह ऑफ. आणि याचा आपण वाक्यामध्ये उपयोग शिकूया. कीप अप युअर करेज. तुमची हिंमत कायम ठेवा. दे आर गोइंग टू नॉक डाऊन दॅट मोन्युमेंट. ते त्या स्मारकाला धडकणार आहेत. आणि या वाक्यामध्ये आपण वापरत आहोत नॉकडाऊन म्हणजे धडकणे. व्हॉट डिड आय लिव्ह बिहाइंड. मी काय विसरलो. आय कॅन नॉट लिव्ह ऑफ स्मोकिंग. मी धूम्रपान सोडू शकत नाही. वेअर डिड वी लिव्ह ऑफ. आम्ही कुठे राहिलो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सेंटेन्सेस वापरत असतो. लिव्ह आउट दिस वर्ड. डोंट लिव्ह आउट अ सिंगल डिटेल. हा शब्द वगळा, एक तपशील सोडू नका. लुक आफ्टर युअर सेल्फ. तुम्ही तुमची काळजी घ्या. आय वुड लाईक टू टेक अ लुक अराउंड. मला आजूबाजूला बघायला आवडेल. लुक ॲट इट अगेन. ते पुन्हा पहा. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी, लुक बॅक, लुक फॉर, लुक ऑन अँड लुक आउट. नेव्हर लुक बॅक. कधीही मागे वळून पाहू नका. ही बिगॅन टू लुक फॉर अ जॉब. तो नोकरी शोधू लागला. आय लुक ऑन हर ॲज माय सिस्टर. मी तिच्याकडे बहीण म्हणून पाहतो. नाउ फ्रेंड्स, लास्ट सेंटेन्स वॉज लुक आउट फॉर हर. तिला शोधा. अँड नाउ लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. लुक ओव्हर द पेपर्स प्लीज. कृपया कागदांची पडताळणी करा किंवा पेपर तपासा. जस्ट लुक राऊंड माय रिस्ट वॉच. फक्त माझ्या मनगटाच्या घड्याळाभोवती पहा. लुक अप टू मी टू. मला पण भेट द्या. इफ फायर ब्रेक्स आउट वी हॅव टू मेक ऑफ विथ अवर बिलॉंगिंग्स. आग लागली तर सामान घेऊन पळावे लागते. अशा पद्धतीने मित्रांनो खूप सारे सेंटेन्सेस आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायला मिळत आहेत. आणि आता पुढील फ्रेझल वर्ब आहे मेक आउट, मेकअप, ओपन अप. आय कुड नॉट मेक आउट दिस लेसन. हा धडा मला समजू शकला नाही. मेकअप युअर ओन माइंड. स्वतःचे मन तयार करा. ओपन अप युअर माइंड. कॅन समबडी ओपन अप अ विंडो प्लीज. तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करा. कृपया कोणीतरी खिडकी उघडू शकेल का. नाउ नेक्स्ट फ्रेझल वर्ब पास अवे, पास बाय, पास आउट. वेन डिड पंडित जवाहरलाल नेहरू पास अवे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले. डेज पास बाय क्विकली व्हेन यू आर बिझी. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा दिवस वेगाने जातो. आय विल पास आउट द रिझल्ट शीट्स टू ऑल स्टुडंट्स. मी सर्व विद्यार्थ्यांना निकाल पत्रिका देईन. पिकअप द लँडलाईन फोन. लँडलाईन फोन उचला. प्लीज पॉइंट आउट माय मिस्टेक. कृपया माझी चूक लक्षात घ्या. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न मोर एक्झाम्पल्स. पुट डाऊन युअर पेन्सिल. तुमची पेन्सिल खाली ठेवा. ही वॉज पुट इन अ सेल. त्याला तुरुंगात ठेवण्यात आले. पुट ऑन अ जॅकेट. जॅकेट घाला. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या फ्रेझल वर्ब्सचा वाक्यामध्ये उपयोग शिकत आहोत. लेट मी पुट ऑफ माय डिसिजन. माझा निर्णय पुढे ढकलू द्या.
पुट आउट द फायर, आय पुट आउट माय सिगारेट. आग विझवा, मी माझी सिगारेट विझवली. ही वॉज पुट अप फॉर इलेक्शन, त्यांनी निवडणुकीत उभे राहण्याची ऑफर दिली. बेटर रन अवे राईट नाऊ, आता पळून जाणे चांगले आहे. राकेश वॉज रन डाऊन बाय अ कार, राकेशचा कारमध्ये अपघात झाला. आय डोंट वॉन्ट टू रन इन टू हर, मला तिच्याशी भांडण करायचे नाही. आय हॅव रन आउट ऑफ मिल्क, माझे दूध संपले आहे. आता मित्रांनो, रन आउट म्हणजे काय तर संपणे. ही वॉज रन ओव्हर बाय अ कार, त्याला मोटर गाडीने धडकले होते किंवा धडक दिली होती. आय विल सेट असाइड नेक्स्ट संडे फॉर अ पिकनिक विथ माय फॅमिली, मी पुढील रविवारी माझ्या कुटुंबासोबत किंवा कुटुंबासह सहलीसाठी जाणार आहे किंवा सहलीसाठी वापरेन. स्विच ऑन द एसी, एसी चालू करा. मॅनेजमेंट हॅज चेंज्ड ओव्हर माय डेझिग्नेशन, व्यवस्थापनाने माझे पद बदलले आहे. आय डू नॉट टेक आफ्टर माय फादर, हू डज द बेबी टेक आफ्टर. आय डू नॉट टेक आफ्टर माय फादर, मी माझ्या वडिलांसारखा नाही. आता मित्रांनो, आपण अशा पद्धतीचे फ्रेझल वर्ब्स वाक्यामध्ये वापरत असतो. पुढील फ्रेझल वर्ब आहे टेक अपार्ट, टेक इन आणि टेक ऑफ. आता ही टूक अपार्ट अ वॉच, त्याने घड्याळ सोडले. डू यू टेक इन स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना समाविष्ट केले का. टेक ऑफ युअर कॅप, इंडिगो फ्लाइट्स इज टू टेक ऑफ ॲट 3, तुमची टोपी काढा, इंडिगो फ्लाइट 3 वाजता टेक ऑफ करणार आहे. सुरेश कॅन नॉट टेक ऑन एनी मोर वर्क, सुरेशला जास्त कामाची जबाबदारी घेता आली नाही. आय हॅव टेकन आउट ₹1000 फ्रॉम द बँक, मी 1000 रुपये काढले आहेत. आय विल टेक ओव्हर युअर ड्युटीज, मी तुमच्या कर्तव्याची जबाबदारी घेईन. अँड नाव सी फ्रेंड्स, टेक टू, टेक ऑफ अँड थ्रो अवे. यू शुड नॉट टेक टू ड्रिंकिंग अगेन, आपण पुन्हा मद्यपान सुरू करू नये. वी वोंट टेक अप द प्रॉब्लेम, आम्ही समस्या मान्य करणार नाही. थ्रो अवे दिस सॉक्स प्लीज, कृपया ही हातमोजे फेकून द्या. आय वुड लाईक टू ट्राय आउट द योगा क्लास फॉर अ डे, मला एक दिवस योग वर्गात जाण्याचा प्रयत्न करायला आवडेल. लेट अस टर्न बॅक टू द थर्ड लेसन, चला तिसऱ्या धड्याकडे परत जाऊया. मे आय टर्न डाऊन द टेलिव्हिजन, आय टर्न डाऊन हिज प्रपोजल, मी दूरदर्शन बंद करू शकतो का, मी त्याचा प्रस्ताव नाकारला. अँड फ्रेंड्स, मोर एक्झाम्पल्स वी आर लर्निंग नाऊ. आय थिंक आय विल टर्न इन नाऊ, मला वाटतं मी आता मागे जाणे. टर्न ऑफ द टॅप, तोटी बंद करा. टर्न ऑन द फॅन, पंखा चालू करा. रिमेंबर टू टर्न आउट द लाईट, दिवे बंद करण्याचे लक्षात ठेवा. प्लीज टर्न अप द साऊंड, कृपया आवाज वाढवा. आय युजली वेकअप ॲट 6, सहसा 6 वाजता मी उठतो. गो वॉर्म अप, विल यू वॉर्म अप द सूप, जा उबदार व्हा, तुम्ही सूप गरम कराल का. ही डिड नॉट राईट अप, त्याने उत्तर दिले नाही. राईट डाऊन इच वर्क, प्लीज राईट डाऊन द क्वेश्चन्स, प्रत्येक कार्य लिहून काढा, कृपया प्रश्न लिहा. प्लीज वेट अ मोमेंट फाईल, आय राईट आउट युअर रिसिट, मी तुमची पावती लिहेपर्यंत कृपया थोडा वेळ थांबा. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड फ्रेझल वर्ब्स. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, आपण फ्रेझल वर्ब्सचा वाक्यामध्ये उपयोग कसा करावा हे शिकलेलो आहोत. या लेसनमध्ये मित्रांनो आपल्याला खूप सारी फ्रेझल वर्ब्स देण्यात आलेली आहेत आणि आपण ती फ्रेझल वर्ब्स शिकावी, लक्ष देऊन ऐकावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सेंटेन्समध्ये या सर्व फ्रेझल वर्ब्सचा उपयोग करूया. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.